धरून राहिले, विज्ञानाच्या वाटेवर पाऊल टाकून धावले, वावटळ आली तरी धैर्य धरून राहिले, देशासाठी हृदयाचे गीत सतत गात राहिले, मिसाईल मॅन आमुचे आकाश परी झळकले, आकाश परी झळकले. मित्रांनो, स्वप्न ते नसते जे आपल्याला झोपल्यानंतर पडतात, स्वप्न ते नसते जे आपल्याला झोपल्यानंतर पडतात, तर खरे स्वप्न ते असते जे आपल्याला पूर्ण केल्याशिवाय झोपूच देत नाही. नमस्कार बालमित्रांनो, मी दर्शन अंबादास कदम, इयत्ता 6वी ब चा विद्यार्थी. मी आज तुमच्या समोर माझा आवडता शास्त्रज्ञ या विषयावर बोलण्यासाठी उभा आहे व माझा आवडता शास्त्रज्ञ आहे डॉक्टर APJ अब्दुल कलाम. मी आज त्यांच्याबद्दल तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे ज्या ऐकून तुमचा विचार करण्याचा दृष्टिकोन बदलेल व तुम्ही तुमच्यामध्ये एक नवी एनर्जी फील कराल. मित्रांनो, डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 मध्ये तमिळनाडू राज्यातील एका छोट्याशा रामेश्वरम गावामध्ये मुस्लिम कुटुंबामध्ये झाला व डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी पदवी मिळवून इंजिनिअरिंगचा पूर्ण अभ्यास केला. तसेच त्यांनी इस्रोमध्ये SLV-3 या उपग्रहाचे नेतृत्व केले व त्याच्याच साहाय्याने भारताने पहिले स्वदेशी उपग्रह रोहिणी यांना अंतराळात यशस्वीरित्या पाठवले. मित्रांनो, डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वाखाली अग्नी, त्रिशूल, पृथ्वी, आकाश आणि नाग या मिसाईल विकसित झाल्या होत्या. म्हणूनच त्यांना मिसाईल मॅन ऑफ इंडिया असेही म्हणण्यात येते. मित्रांनो, डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे भारताचे 11वे राष्ट्रपती होते. तसेच ते असे पहिले राष्ट्रपती होते जे शास्त्रज्ञ होते व ते कोणत्याही राजकीय पार्श्वभूमीशिवाय पदावर पोहोचले होते. मित्रांनो, डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना भारतरत्न हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. तसेच त्यांचे विधान 27 जुलै 2015 मध्ये झाले. स्वप्नांना पंख देणारा तो शांत तेजस्वी दिवा, स्वप्नांना पंख देणारा तो शांत तेजस्वी दिवा, विज्ञानाचा मार्ग धरून दिला देशाला मंत्र नवा, दिला देशाला मंत्र नवा. धन्यवाद.